बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक M.B. तोडकर लिखित कादंबरी गावकूस भाग 6. पैशाचं काय करायचं? एवढ्या दिमाखात गावामोहरं सत्कार झालेलं पोरग पैशासाठी शिक्षणा वाचून वंचित राहिलं तर गावातली लोक शान घालतील तोंडात. या विचारातच अण्णा गडून गेला होता. पैशाच्या विचारानं रात्रभर काळजी करतच झोपी गेला. सकाळी येरवाळी उठून पैशाच्या जुळणीला लागला. दावणीला गोट्यात एक दुधाची म्हस होती, ती बी 7-8 महिन्याची गाभण. त्यावर गवळ्याकडनं काय 100-500 मिळतील असा विचार करून शेवंताला सांगून अण्णा बाहेर पडला. गावात गुरव गल्ली, धनगर गल्ली, पाटील गल्ली अशा 4-5 गल्ल्या पालत्या घातल्या. प्रत्येक ठिकाणी विचारायचं तरी कसं? गवळी कुठं आहे म्हणून? लोक काय म्हणतील? पैशाला लई नडला अण्णा म्हणून मूग गिळून गवळ्याचा शोध घ्यायचं चालू होतं. शेवटी माने गल्लीला भीमराव मान्याच्या घरी दुधाच्या पिवळ्या घागरी अडकवलेली कुडाला टेकवलेली सायकल लांबनच दिसली. तसं अण्णाला जरा बरं वाटलं. गवळी दिसला, पण मागलं म्हशीच्या अंगावर घेतलेलं पैसे फिटलं नव्हतं. तवा आता पुण्यांदा गवळी पैसे देईल याची खात्री वाटत नव्हती. तरी पण एक पाऊल पुढं टाकीत अण्णा चालला होता. गवळ्याचं भीमूच्या दुधाचं माप घ्यायचं चालू होतं. अण्णाला समोर बघून म्हणाला, अण्णा काय काम काढलं होतं? अण्णानं कळवळूनच सांगितलं, 100-500 रुपये लागणार होतं. अहो अण्णा, मागल्या येताच्या येळचंच अजून 2000 अंगावर आहेत. म्हस व्यायला अजून 2 महिने अवकाश आहे. म्हस बी आटली आहे. मग मागलं कवं देणार आणि दुधाचं कवं देणार? तेव्हा असं करा. अण्णा लगबगीनं म्हणाला, कसं करू? 2 महिने थांबा. म्हस व्यायली की रती बघून उचल दिन बघा. अहो दादा, फार काय नाही. 500 रुपये दिलंस तर माझी नड निघेल. पोराला शाळेला पाठवायचं आहे जिल्ह्याला. यावर गवळ्यानं ताजवा सायकलला अडकवत सांगितलं, असं आहे वय? मग मोरल्या आठवड्यात काहीतरी जुळणी करून द्यायचं बघतो की. असं म्हणत सायकलवर टांग टाकून गवळी नजरेआड झाला. अण्णा दुचित आणि चिंताग्रस्त होऊन घरी आला. घडला प्रकार शेवंताला सांगितला. शेवंताशिवाय जीवाभावाचा असं कोण नव्हतं अण्णाला. आज पातूर गणुबाच्या आणि अण्णाच्या विचारानं घरगाडा चालत होता. आता गणुबाने वेगळा संसार मांडला होता. शेवंताचं माहेर पण जुजबी जेमते मिळकतीचं. त्यांच्याकडून काय मदत होण्यासारखं नव्हतं. शेवंतालाही 1 टाक 5 भणी आणि धाकटं शेंडपळ पोरग, ते बी कुठंतरी अडप झडप काम करून जगत होतं. रानमाळ असं काय बी नव्हतं. त्यामुळं शेवंताच्या माहेरकडनं मदतीची अपेक्षा नव्हती. धाकट्याकडनं थोडंफार मिळालं असतं की. त्यो काय नाही म्हटला नसता अशा टायमाला. पण ती तानू नावाची धामण बसली होती की गणुबाला तिळा टाकून. ती काय गणुबाला हलगाडून टाकल्याशिवाय राहायची नाही. विनाकारण तिच्या संसाराचं खोबरं व्हाय न गे. म्हणून अण्णांनाच मग गणुबाकडं पैसे मागायचं टाळलं. कडूचं पडत आलं. अण्णा विचार करीत सोप्यातल्या कंदिलासमोर बसला होता. तवर अंगणात हाक आली, अण्णा आहेत का? हाय की. कोण हाय? कंदील कडीला उचलून धरीत अण्णा म्हणाला, मी रणजित आहे अण्णा. आत या की. सोपा तोडून वर या की. रणजित आत आला. सतरंजीवर बसत म्हणाला, उन्हाळा संपत आलाय. पेरणीच्या तोंडावर घातीनं अवतं करायची आहेत. 7-8 दिवस अवतं चालतील. तवा येरवाळी बैल घेऊन या की मळ्यात. बरं आहे, येईन की. आणि मला नाही जमलं तर बिनूवाला पाठवीन बघा. पर एक अडचण आहे.
सोमवारी शंभू महादेवाचा वार असल्यानं बैल झुपायची नाहीत. महादेव पांढरीचा देव आहे. नंदीला आपण सारं गाव सोमवारी झुपत नाही नव. आणि तसं बी वसंताच्या कामासाठी म्हणून मला जिल्ह्याला जायचं आहे. चालेल की, पर हे जिल्ह्याला काय काम काढलंय? उठता उठताच रणजितनं विचारलं. हेच की तुमचं धाकलं बंधू आणि वसंताचा विचार झालाय. वसंता चांगल्या मार्कानं पास झाल्यानं इंजिनियरचं खूळ भरवलंय सयाजीने. हे मग चांगलंच आहे की. पर उद्याच्याला या येरवाळी आणि दुसऱ्या कुणाला भाडं सांगित नाही बघा अण्णा. असं म्हणून रणजित निघून गेला. अण्णाच्या चेहऱ्यावर पुन्हा टकळाई आली. रणजित भाऊ म्हणजे तात्यांच्या मळ्यात 7-8 दिवस बैलांचं भाडं लागलं होतं. म्हणजे 500-1000 रुपयांची सहज जुळणी होईल. 1000-2000 गोळा कराय अजून उद्याचा दिवस आहे. काहीतरी होईल की. असं म्हणून अण्णानं सुस्कारा सोडला आणि उद्या येरवाळी अवताला जायचं म्हणून सकाळची वैरण काढ्यानं बैलांचा खुराक वगैरे आवरायच्या कामाला रुजू झाला. रात्री सहाऱ्यांची जेवणं खाणं झाली. बिनू, वसंता, पमा आणि धाकटा सदा सहाऱ्यांच्या झोपा लागलेल्या. अण्णाची मातूर खाटल्यावर सारखी कुस बदलत वळवळ चाललेलीच शेवंताला जाणवत होती. मध्यानरात्र झालेली. शेवटी तिला राहवलं नाही. अण्णाजवळ येऊन म्हणाली ती, काय बी काळजी करू नकासा. शंभू महादेव उभा राहील बघा आपल्या पाठीवर. मला खात्री आहे कुठं बी कमी पडणार नाही आपल्याला. आणि तुम्हीच सांगताय की चांगल्या सोन्याला लय कस असतोय म्हणून. त्यामुळं जरा कस लागणारच की परपंचात. आणि बघा आपण कुणाचं वाईट केलं नाही तेव्हा शंभू महादेव आपलं बी वाईट करणार नाही. येरवाळी तात्यांच्या मळ्यात जायचं आहे ना मग. झोपा आता निवांत. नाहीतर असं करा जावा, लेकीचं दागिनं घाणवत ठेवा जावा की. तिच्यावर काय मिळतील ते पैसे काढा जावा. शेवंता उद्वेगानं बोलली. छाछा, असलं काम होणार नाही आपल्याकडनं. वर्षाभरात लगीन ठरलं तर कुठनं जमवायचं पैसे. आणि व्याजाचं ब्याज होऊन बसलं की. अण्णा कळवळून म्हणाला. या गोष्टी दुसऱ्या कुणाच्या कानावर येत नव्हत्या. पण शिकला सवरलेला वसंता ह्या गोष्टी काळजावर दगड ठेवून ऐकत होता. बाकीची भावंड उद्योगानं शिनवटा आल्यानं थकवून झोपी गेलेली. वसंताला इंजिनियर व्हायची स्वप्न पडत असल्यानं त्यालाही लवकर झोप येत नसायची. मध्यानच येऊन अण्णाच्या पायथ्याला बसला. अण्णाला म्हणाला, अण्णा तुमची धडपड मला दिसते हो. घरातली पैशाची वडाताण तुमच्या साऱ्यांच्या कष्टाचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. काय तर मार्ग निघेल. तुम्ही काळजी करीत बसू नकासा. असं वसंतानं अण्णाला सांगितलं. मग अण्णाला जरा हायसं वाटलं आणि मग सारी झोपी गेली. पहाटेची चांदणी उगवायला अण्णा उठायचा. तसं एरवी कुणाच्यात बी भाडं करायला बिनूच असायचा. पण आज टायमाला तात्यांच्या मळ्यात अवताला जायचं होतं. अण्णाचा आऊत म्हणजे साऱ्या भाडेमालकांनी पर्वणीच असायची. कारण न चुकता बैजवार अवताचं काम अण्णा करायचा. मग घरचं स्वतःचं काम असू दे किंवा भाड्याचं, त्याच्या कामात कुणी बी कोस काढायची हिंमत करत नव्हतं. त्यामध्ये स्वतःला किती बी त्रास झाला तरी चालेल, पण नेमलेलं काम अण्णा बैजवार करायचा. त्यातल्या त्यात आज नेमकं तात्यांच्या मळ्यात अवतं होती. टायमाला जाणं महत्त्वाचं होतं. कारण अण्णानं आज पत्तूर कुणाचं बोलणं खाल्लं नव्हतं. बैलाच्या अवताच्या कामात तात्यांचं बोलणं खाल्लं तर आभाळ कोसळल्यागत होईल याची जाणीव अण्णाला होती. म्हणून अण्णा आज लवकर उठला. बैलांची शेणघाण वैरण उसाबर केली. उजाडायला म्हणजे तात्यांच्या मळ्यात हजर झाला. अण्णाच्या जोडीला तात्यांची पण बैलं होती अवताला. काम झाक चाललं होतं. तात्यानं बी शाबासकी दिली अण्णाला. कामाचं कौतुक करत आपल्या बैलावरल्या गड्यांना अण्णासारखंच काम करायची सूचना देत होता तात्या. संध्याकाळ झाली. अवतं सुटली. अण्णानं बैलं सोडली.
मळ्यातल्या हौदावर पाणी पाजली आणि मग गाडी झोपून घरी आला. पर दिवसभर एकच ध्यास होता, उद्याच्या पैशाचं काय करायचं. तात्याच्या मळ्यातल्या अवतानं थोडी आस लागली होती अण्णाला. सांच्याला तात्याकडे जावं आणि मागल्या मोरल्या अवताचं म्हणून पैसे मागावं असं अण्णाला वाटून राहिलं होतं. अवतासनं आलेली गाडीची बैलं सोडली. शेवंतानं गंजीतनं कडबा काढून ठेवला होता. कचा कचा कडबा तोडला, बैला मोहर टाकला. सोप्यातनं शेवंताला हाक मारली. अगं शेवंता, जाऊन येतो जरा तात्यांच्या वाड्यावर. उद्याची काय पैशाची व्यवस्था होती काय बघून येतो. यावर शेवंता म्हणाली, बरं आहे, तात्या चांगला माणूस आहे. आपल्या पोराच्या शिक्षणाच्या कामाला नाही म्हणणार नाही. आणि आपण काय ठेवतोय त्यांचं, परत करू की भाड्यातनं. शेवंताशी चर्चा करून अण्णा बाळा तात्याच्या वाड्याच्या दिशेनं निघाला. तिन्ही सांज होत आलेली. तात्याकडे चाललोय. तिन्ही सांज म्हणून तात्यानं नकार दिला तर. या विचारानं अण्णाच्या पोटात भीतीचा गोळा सुटला. आता काय असेल ते असेल असं म्हणून अण्णा पावडं टाकीत होता. 2 गल्ल्या सोडून अण्णाला वाडा समोर दिसत होता. वाड्यासमोर येऊन बाहेरनंच हाक दिली, तात्या आहेत काय घरात? ढेलजत बसलेली म्हातारी बाळातात्याची आई डोळं किलकिल करीत अंधारात पाय चाचपडत पुढे येऊन अंदाजानंच म्हणाली, कोण हाय आणि काय काम होतं? अरे तात्या ह्या टायमाला झेंडा चौकात कट्ट्यावर असतो या. काय काम होतं? आता या म्हातारला काम सांगूस तोवर अंधार पडायचा असं म्हणून अण्णा झेंडा चौकाकडे निघाला. महादेवाच्या देवळाला उजवीकडनं वळसा घालून झेंडा चौकात आला तो. तिन्ही सांज झाली तरी अजून संध्यप्रकाश होता. झेंड्याच्या कट्ट्यावरल्या चौथऱ्यावर 10-12 मंडळी गप्पा मारत बसलेली. आता अण्णाला विचार पडला होता, चौकात पैसे कसं मागायचं, कुणाचं तरी धाडस होईल काय. आणि अण्णाला विठ्ठूवाण्याची गोष्टी एकदम आठवली. 20 वर्षापूर्वी असंच एकदा विठ्ठूवाण्यानं बाजी खोताकडे चौकात दुकानाची उधारी मागितली होती. विठ्ठूवाण्याची आणि बाजी खोताची हम चौकात अशी 3 सांजाला झडप झाली होती. विठ्ठूवाणी पण काही कमी नव्हता. गावाचा मलिदा खाऊन तुस्त झाला होता. दोघांची चौकात जुंपली. दोघं मी एकमेकांच्या उरावर बसून हाणामारी करीत होतं. विठ्ठूवाणी म्हणजे हुपरीसनं शिवगावला येऊन दुकान थाटलं होतं. त्यो दुकानाच्या मलिद्यावर गबरगंड झाला होता. पैसा अडका बाळगून होता. त्यामुळं गावकऱ्यासनी गुरगुरायचा त्यो. त्याला रावसाहेब चव्हाण, गणा नरगुंदे, भगू सुर्वे, गजा सुर्वे असली मंडळी साथ देत होती. त्यामुळं ते बेनं लईच मस्तीला आलं होतं. एक दिवशी हम चौकात बाजी खोताला झेंडा चौकाच्या कट्ट्यावर जाऊन उधारी मागितली. त्यात दोघांची हाणामारी झाली. पर तात्यांनी मध्यस्थी करून पांगापांग केली म्हणून बरं. ही गोष्ट बाजी खोताला रुचली नाही. तिची भावकी मोठी, ती बी जीवाला जीव देणारी. 2 दिवसात तिनं पण मोठी जुळणी केली. रातच्याला विठ्ठूवाण्याचं दुकान फोडायचं आणि तिला कायमचं गावातून हुसकावून लावायचं. जुळणी मोठी होती. त्यामुळे ही गोष्ट तात्यांच्या कानावर घातली होती बाजीनं. तात्याला पण विठ्ठूचा राग आला होता. गुळकरी म्हणून आला आणि मालक झाला होता विठ्ठूवाणी. पर तात्यांनी एक सूचना केली, जे करायचं ते अंग सावरून करायचं, म्हणजे कायदा सांभाळून. हो, याचाच अर्थ कुठं कुणाच्या जीवाला धोका न गे, नाहीतर खुनाचा आरोप आणि पोलिसांचा निरोप असं व्हायला न ग. अशी तात्यांनी केलेली सूचना लक्षात ठेवून एका रात्री 1-1:30च्या सुमारास बाजीनं तानाजी मालुसरेंनी उदयभानावर झडप घालावी तशी विठ्ठूवाण्यावर 10-12 शिलेदारांसह झडप घातली. दुकानातला पैसा अडका सगळे सामान सुमान पोती भरून राज्याला पसार केले. 2-4 जणांनी विठ्ठूला घोंगड्याच्या खोळ्यात गुदमरून लाताबुक्यांनी प्रहार चालू ठेवला. विठ्ठूला वाटलं दरोडा पडलाय. रात्री सारा दुकानाचा माल घेऊन पसार झाली.
विठ्ठूनं बायका पोरांसह पहाटेची पहिली चांदणी उगवायच्या आत गावातनं पोबारा केला. तो आज पत्तूर कुठं आहे आणि कसा जगतोय याचा पत्ता शिवगावात कुणाला बी लागला नाही. दरम्यान पोलिसात खबर झाली, पर तात्यांनी मामला रफादफा केला. गावात कुणी काय केलं का दरोडा पडला याचा थांगपत्ता आज पत्तूर कुणाला लागला नाही. ही 20 वर्षापूर्वी घडलेली घटना भाऊशा अण्णाच्या मनात घोंगावू लागली आणि झेंडा कट्ट्याच्या पारावर बसल्या बाळा तात्याच्या मोहर जायचं धाडस होईना. पण जीव मुठ्ठीत धरून तात्यासमोर उभा राहिला. अवतीभोवती 10-12 तात्यांच्याच वारगीची मंडळी गप्पा मारण्यात दंग होती. तात्या बी गप्पात सामील होता. अचानक समोर भाऊशानाला बघून डोळं किरकिलं केलं आणि विचारलं, कोण भाऊशा काय? होय तात्या, मी भाऊशाच आहे. काय काम काढलं होतं का कट्ट्यावर गप्पा मारायला आलायस? बस की मग ह्या अंगारा. आता कशाच्या गप्पा मारतोय? रसाच्या कायरीला पाल्याचा धोत मारून जाळाचा भपका व्हावा तसा मनात जाळ लागला होता अण्णाच्या. काही न बोलताच कट्ट्याच्या एका कोपऱ्यात उभा राहून जमिनीकडे बघत डाव्या पायाच्या अंगठ्यानं जमीन टोकरत अण्णा बोलला, तात्या, तुमच्याकडेच काम होतं जरा. तात्यासनीही थोडं उमगलं होतंच. आज दिवशी भाड्यानं बैल सांगितली होती मळ्यात. अण्णाची परिस्थिती तात्याला चांगलीच ठाऊक होती. 4 पोरं, त्यात नाती धुती लेक, खर्चाची वडाताण हाय याची पूर्ण माहिती तात्याला ठाऊक होती. थोडा उसासा घेऊन हातातली काठी पुढच्या पारीवर टेकवीत तात्या म्हणाला, तू हो मोहर, मी येतो वाड्याकडे. अण्णा वाड्याच्या बाहेर येऊन थांबला. तोपर्यंत तात्याही लगोलग आलं. ढेलजत कंदील जळत होता. अंधार नुकताच पडायला लागला होता. आत ये म्हणून अण्णाला सांगितलं. जेनाच्या कोपऱ्यावरला कंदील पायरी दिसावी म्हणून सरकावला. अण्णा जोता चढून वर आला. ढेलजत समोर लोडाला टेकून तात्या बसलेला. अण्णा जेनाच्या कोपऱ्यावर बसतात तात्या म्हणालं, बोल भाऊशा, काय काम काढलं होतं? मला वाटतंय भाड्याबद्दल काम असावं. वय तात्या, त्यासाठीच आलो होतो, पर पुढचा प्रसंग लई बाका आहे. 1 दिवसाचं भाडं मागणारा का माणूस आहे मी. काय झालं? काय अडचण आहे ते तरी सांग की. यावर अण्णानं सरळ विषयालाच हात घातला. कारण आज रविवार, उद्या 10च्या गाडीनं तर जिल्ह्याला जायचंय. आता नाही जुळणी झाली पैशाची तर अवघड काम आहे, असं मनाशी म्हणत दबक्या आवाजातच अण्णा बोलला, तात्या, उद्या जिल्ह्याला जाऊन वसंताचं इंजिनिअरच्या शाळेचं ॲडमिशन घ्यायचं ठरवलंय. कमी खर्चात आणि मोठं शिक्षण व्हायला तेवढाच एक मार्ग आहे वसंतासाठी. तात्यांनी विनोदी सुरात विचारलं, ठरवलंय म्हणजे कुणी ठरवलंय? म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की या गोष्टीचा अभ्यास कुणाला आहे तुमच्या घरात, तवा ठरवलंय म्हणतो यास? अहो तात्या, त्यांचं गुरुजी आलं होतं घराकडं, त्यांचं पण म्हणणं आहे. आणि कोण? तात्या चकित होऊनच म्हणाल, अहो आपलं धाकलं चिरंजीव सयाजीरावांनीच खूळ भरवलंय आमच्या सगळ्यांच्या डोसक्यात, आणि तुम्ही तर बघताय माझी हालाकी. यावर तात्या कंदिलाची वात मोठी करीत म्हणाल, हे बघ भाऊशा, पोरग शिकतंय ना, मग काय बी होऊ दे, मागं पुढं बघू नकोस. त्यात बी सयाजीनं सांगितलंय ना, मग त्यो जिल्ह्याला राहतोय, काहीतरी त्याला बी उमगलं असेल की त्याच्यातलं. आता किती रुपये लागणार आहेत उद्याच्याला? तात्या, जास्ती काय नको, 2-1 हजार रुपये लागतील तवर पातूर. 5-10 दिवसाचं भाडं भरून घ्या, बाकीचं काय मोहरल्या भाड्यात फिरून टाकीन, काय बी ठेवणार नाही बघा तात्या. तात्यांनी भाड्याचा हिशोब न करताच रणजितला हाक मारली, रणजित, खाली या. माडीच्या पायऱ्या उतरतच रणजित म्हणाला, काय हो तात्या? अहो खाली या आणि भाऊशा अण्णाला 1-2 हजार रुपये द्या. तात्यांचा शब्द होता तो.
कशाला आणि काय न विचारताच बंडीच्या खिशातनं 2,000 रुपये काढून तात्यांच्याकडे सुपूर्द केलं. तात्यांनी पण न मोजताच अण्णाला 2,000 रुपये देऊन टाकलं. काहीतरी होऊ दे, सुरुवात तर चांगली झाली. एक आयुष्यातलं मोठं कोडं सुटल्यागत वाटलं अण्णाला. या आनंदात भाऊशांना निघून गेला. आज जर पैसे मिळालं नसतं तर पोराचं शिक्षण खोळंबलं असतं आणि उद्या भविष्यात पोराचं काय झालं असतं मग. बुद्धी असून हुशार असून पोर बोंबलत फिरलं असतं उन्हाळक्या करीत. एकाला 4 लेकरं, धड एकाला पण शिकवायला आपला हात चालला नाही याची खंत आयुष्यभर राहिली असती. उगाच पिल्लावळ काढली आणि वाटेला सोडून दिली अशी गत झाली असती आपली. तात्याचं वडील म्हणायचं, एक असावं पर गावाला भारी असावं. असा मनोमनी विचार करीतच अण्णा घरी पोचला. अंधार बराच पडला होता. उशिरापासनं शेवंतासह अण्णाची पोरं वाट बघत होती अण्णाची. अण्णाला पडलेल्या कोड्यात सहभागी होऊन अण्णाला पैसे नाही मिळाले तर पुढं काय करायचं याचाच विचार करीत ती मंडळी बसली होती. पम्मा जरी लहान असली तरी बाकीची पोरं जाणती होती. त्यांना बऱ्यापैकी पोच आली होती. आर्थिक संकट आणि गरिबीची झळ याची जाणीव आणि उमज आली होती पोरासनी. तेवढ्यात अण्णा दारात दिसल्याचं बघून शेवंता कंदील वर दाखवीत म्हणाली, काम झालं का हो? झाली का व्यवस्था पैशाची? वय झाली या जुळणी पैशाची. उद्या जाऊया म्हणतोय 10च्या एसटीनं. शेवंताला पण धीर आला. उद्या जायची चर्चा करीत करीत सगळी मंडळी जेवायला उठली. सकाळी नित्य नियमानं चांदणी उगवायला म्हणजे अण्णा उठला. गोट्यातली जनावरांची उसाबर आता बिनूकडंच होती. कधी कधी म्हणायचा, आम्हाला एक नाही शिकायला मिळालं तर काय झालं, माझा भाऊ शिकेल की आमच्या सगळ्यांच्या जीवावर. शिक्षण पुरं होईस तोवर हातभार लावू की आपण, जीवाचं रान करू सारी. येळ पडली तर गावाचा रोजगार करू, पर धाकट्याला लई शिकवू. आज त्यो शिकला, मोठा पगारदार झाला तर आम्हाला काय बी कमी पडू देणार नाही. त्याबरोबरच आई आणि अण्णाला बसून पोटाला घालील, त्यासनी काय बी तसदी पडू देणार नाही. या विचारानं बिनू अधिक उत्साहानं उद्योगाला लागायचा. अण्णांची आवराआवर झाली. वसंतानंही आपलं बाड बिस्तार, कापडं, सामान आवरलं. पिशवी भरली. आता जिल्ह्याला राहायला जायचं या बेतानंच तयारी केली होती वसंतानं. जायची तयारी झाली. शेवंतानं पण पोर काय खाईल, कसं राहील, संगत चांगली मिळेल का, या एक ना अनेक गोष्टी अण्णाला विचारून भंडावून सोडलं होतं. नेहमीप्रमाणे भाकरीची चवळ बांधली. धाकला सदा, पमा अण्णासंग एसटी पतूर गेली. वसंताला एसटीत बसवून निरोप द्यायला. सारी मंडळी आनंदात होती. शहरात कसं असतंय, गाड्या, मोठमोठ्या इमारती, बगीचा या गोष्टींची दोघांची चर्चा चालू होती. ती एसटी येई पतूर. 10ची एसटी आली. अण्णा आणि वसंता गाडीत बसलं. पम्माला आणि सदाला नीट घरी जायला सांगितलं. एसटी शहराच्या दिशेनं निघून गेली. पम्मा, सदा ही पण वसंताला निरोप देऊन घरी पोचली. सगळी आपापल्या उद्योगाला लागली. इकडं सयाजीनं आधीच ठिकाणानं टाईम सांगून ठेवलं होतं. कॉलेजचा पत्ता शोधित शोधित अण्णानं वसंता इंजिनिअरिंग कॉलेजवर पोचली. सयाजी कॉलेजच्या बाहेर गेटवरच वाट बघत होता. वाट बघत असला सयाजी म्हणाला, सापडलं का कॉलेज टायमात? का त्रास झाला शोधायला? नाही, जरासं फिरून यायला लागलं आणि आलो की विचारित. कॉलेजमधलं वातावरण वसंताला नवकं होतं. अण्णा आणि वसंता दोघांना हातानं इमारत दाखवत सयाजी म्हणाला, हे वसंताचं कॉलेज. इकडं प्रिन्सिपल सरांची केबिन आहे. मी 2 दिवसांपूर्वी प्राचार्यांची गाठ घेतली होती. त्यांच्या कानावर घातलं होतं वसंताबद्दल. मार्काची टक्केवारी, वसंताची वागणूक या साऱ्या गोष्टीची चर्चा झाली आहे माझी आणि सरांची. असं होय, मग चला की भेटूया.
अण्णा म्हणाला. ॲडमिशनबाबत चर्चा करण्यासाठी वसंतानं मार्कलिस्ट, बोर्डाचं सर्टिफिकेट, इतर कागदपत्र प्रिन्सिपल सरांसमोर दाखवली. सर्व कागदपत्र प्रिन्सिपल साहेबांनी तपासली. चटदिशी ॲडमिशनला होकार दिला. त्याबाबत सयाजीरावांची आणि प्रिन्सिपल साहेबांची 2 दिवसापूर्वी चर्चा झाली होती. वसंताची थोडी मुलाखत घ्यायचं काम सोपस्कार म्हणून प्रिन्सिपलनी ठरवलं होतं. प्रिन्सिपलनी वसंताचं नाव गाव विचारलं. अभ्यासविषयी काही मुद्दे विचारले. जनरल नॉलेज म्हणूनही 2-4 प्रश्न विचारले. वसंतानं खाडखाड उत्तरं दिली. प्रिन्सिपल साहेब खुश होऊन सयाजीकडे बघत म्हणाले, सयाजीराव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोरगं अगदी ब्रिलियंट आहे. घरच्यांचं तसंच आमच्या कॉलेजचंही नाव मोठं करेल असं वाटतंय. बघू पुढचं पुढे. आणि अण्णाकडे बघून सांगू लागले, परंतु एक आहे, डिग्रीचं इंजिनियर व्हायचं तर शिक्षण महागडं आहे. त्याचा अभ्यास पण फार कठीण आहे. फार अभ्यास करावा लागेल आणि त्यात एकाद दुसरं वर्ष राहिलं तर पोरं कच खात्यात आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडून अन्य मार्गाच्या शिक्षणाच्या मार्गी लागतात. अण्णा दुचित होऊन सयाजीरावांकडे बघत प्रिन्सिपलला म्हणाला, साहेब, यावर काहीतरी वेगळा मार्ग असेल की? होय, मार्ग आहे. सयाजीरावांकडे निर्देश करीत प्रिन्सिपल म्हणाले, असं करू, प्रथम डिप्लोमा करू, नंतर डिग्रीला ॲडमिशनचं फायनल करू. सयाजीराव ॲग्रीच्या पहिल्या वर्षाला शिकत होतं, त्यामुळं त्यांना त्यातला थोडाफार उमज होता. त्यांनी पटकन होकार देत अण्णाला सांगितलं, अण्णा, सर म्हणतात ते बरोबर आहे. वसंताला डिप्लोमाला घालूया. इंजिनिअरिंगला परत 4 वर्ष आणखी डिग्री करून इंजिनियर होऊन बाहेर पडलं वसंता. अण्णाला प्रिन्सिपलचं आणि सयाजीचं बोलणं काय बी कळत नव्हतं, पण एक जाणवलं होतं, या घोळ्यात लई वर्ष लागतील का काय, असा विचार करतच अण्णानं विचारलं, साहेब, यात किती वर्ष लागतील वसंताचं शिक्षण पुरं व्हायला? प्रिन्सिपल म्हणालं, 6 वर्ष तरी लागतील की शिक्षण पूर्ण व्हायला. यावर सयाजी म्हणाला, अण्णा, तुम्ही काळजी करू नका. 5-6 वर्षे म्हणजे ऐन उमेदीत तो इंजिनियर होऊन बाहेर येतोय. इंजिनियर होऊन एकदा का बाहेर आला की पैसा त्याच्या मागं लागेल 5-6 वर्षात. असं म्हटल्यावर मग अण्णाच्या चेहऱ्यावर हास्यमुद्रा दिसून आली. मंद हास्य करीतच प्रिन्सिपलला म्हणाला, साहेब, मग ॲडमिशनचं कसं आहे? फी कशी आहे? त्याचा खर्च किती होईल? याचा बी जरा ठोकताळा द्या की आम्हासनी. राबून खाणारी आणि काबाड कष्ट करणारी माणसं आम्ही. संसाराच्या हिशोबाचं गणित जुळवता जुळवता या मोठ्या शिक्षणाचं गणित बी जुळालं पाहिजे का नाही? या प्रिन्सिपल म्हणाले, तुमचा मुलगा चांगल्या मार्कानं पास झाल्यामुळं मोठी फी काय तुम्हाला भरायला लागणार नाही. ही मोठी फी म्हणजे आम्ही त्याला डोनेशन म्हणतो. पोराच्या हुशारीमुळं ती फी तुम्हाला भरायला लागणार नाही. मग किती फी होईल म्हणता? अण्णानं विचारलं. तुम्ही असं करा, तिकडे कार्यालय आहे, सयाजीराव तुम्हाला मदत करतील. तिथेच फॉर्म भरून द्या, तिथे सर्व सांगतील तुम्हाला ते. यावर प्रिन्सिपालच्या केबिनमधून 3घे जण बाहेर पडले. बाहेर पडता पडता मागच्या अंगानं अण्णा जात होता. अण्णानं जाता जाता एकदा परत प्रिन्सिपलना नमस्कार करायसाठी म्हणून वळून बघितलं. तेवढ्यात प्रिन्सिपलनं अण्णाला इकडे असं खुणवलं. तेवढ्यात वसंता आणि सयाजीराव दरवाजाबाहेर आलं होतं. अण्णा प्रिन्सिपलच्या टेबलासमोर उभा राहिला. त्याला वाटलं आणि काय सांगणार आहेत का साहेब वसंताबद्दल. तेवढ्यात प्रिन्सिपलनी सांगायला सुरुवात केली, हे बघा, तुम्हीही खेड्यातनं आलाय, तसा मी पण मूळचा ग्रामीण भागातलाच. पोराला मोठ्या शिक्षणाला घालायला लागला आहे. आम्हीही फाटकी तुटकी कापडं घालून शाळा शिकलो आहे. आम्हाला चप्पल घालायला मिळाली नाहीत, दप्तराला पिशवी मिळाली नाही, डोक्याला तेल मिळालं नाही, केस विंचरायला कंगवा मिळाला नाही. असलं काय एरंडाचं गुऱ्हाळ पोरापुढं गात बसायचं नाही, कारण त्यामुळं पोराच्या मनात वेगळा विचार येऊन शिक्षणावर परिणाम होतोय. अशानं पोरं भरकटतात. आल्या का गोष्टी ध्यानात? होय साहेब, सगळं ध्यानात ठेवतो. तसं नव्हं,
असं घडतंय म्हणून कानावर घातलं तुमच्या. मगाशी तुम्ही म्हणाला की काबाड कष्ट करून शिकवतोय म्हणून, त्यामुळं ही गोष्ट तुमच्या ध्यानी आणून दिली. बरं, या आता. असं म्हणून प्रिन्सिपलने अण्णाला जाण्यास सांगितलं. प्रिन्सिपलने परत जाताना अनेकदा नमस्कार करून अण्णा बाहेर पडला. उत्सुकतेनं सयाजीनं अण्णाला विचारलं, आणि काय म्हणत होते सर? काय नाही, वसंताची काळजी घ्या, पोरगं खरंच चांगलं आणि हुशार आहे असं सांगत होते. असं होय? मला वाटलं आणि काय घोळ झाला ॲडमिशनचा. बोलत बोलत कॉलेजच्या आवाराच्या डाव्या बाजूला असलेल्या ऑफिस कार्यालयात गेले. तिथेही सयाजीच्या घसटीतली कारकून मंडळी होती. वसंताच्या ॲडमिशनचा फॉर्म भरून घेण्याबाबत प्रिन्सिपलनी कारकुनाला केबिनमध्ये बोलावून सांगितलं होतं. त्यामुळं फॉर्म भरला. फी 6 माहीसाठी 1000 रुपये भरून घेतली. फॉर्मवर वसंताची स्वाक्षरी झाली. डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्याचं लिपिकानं सयाजीरावांकडे सांगितलं. कॉलेज कधीपासून सुरू होणार सर वसंताचं? सयाजीनं लिपिकाला विचारलं. यावर लिपिकानं सांगितलं, आज 10 तारीख आहे, साधारण 4-5 दिवसात म्हणजे 15 तारखेपर्यंत सुरू होईल कॉलेज. आता महत्त्वाचं म्हणजे हॉस्टेलचं ॲडमिशन व्हायचं होतं. कॉलेजच्या इमारतीच्या डाव्या अंगाला 4 मजली हॉस्टेल, 100-200 खोल्यांचं. आता असल्या इमारतीत माझं पोरगं राहणार आणि असल्या शाळेत माझं पोरगं शिकणार असं म्हटल्यावर अण्णाच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळं पाणावलं. तुटपुंज्या 3 जाप्त्यांचं ते पण वाटण्या झाल्यामुळं अर्ध्यावरलं खापरी कौलाचं पडकं घर, ते बी कवा वाडवडिलानं बांधलेलं आपलं घर. पाऊस आला की भिताडावरनं स्वयंपाकघरात ढू साठतंय. शेवंतानं घमेल्यानं पाऊस उघडीस्तोवर पाणी वंजळीनं भरून भारी टाकायचं आणि पाऊस उघडल्यावर स्वयंपाकाला घालायचं. उन्हाळा म्हटला तर टाचा उचलून कौलासने हात टेकायचं. पंखा बसवायची सोयच नव्हती, कारण पंखा बसवला तर पाती मानवरनं फिरतील असलं खापरी कौलाचं घर. आणि लाईट तरी कुठं आहे घरात. हिवाळ्यात थंडीचं गार वारं फुटलेल्या कौलातनं आत यायचं. त्यामुळं कौलावर मेन कागद हातरायचा आणि थंडीपासून बचाव करायचा. आणि आता आपला पोरगा वसंता असल्या टोलेजंग इमारतीत राहणार. त्यामुळं खूप अभ्यास करील, खूप मोठा इंजिनियर होईल, साऱ्या घराला हातभार लावल अशी मनकवडी स्वप्न बघतच अण्णा हॉस्टेलच्या ऑफिसाकडे चालला होता. हॉस्टेलचं ऑफिस आलं. रेक्टर पाटील सर हजर होते. नमस्कार करून सारी मंडळी ऑफिसात गेली. शाळेचं ॲडमिशन झाल्याची पोचपावती रेक्टरना दाखवली. अण्णाला वाटलं होतं किती भाडं असेल. 5-10 हजार रुपये असेल भाडं, या विचारात मग्न होता अण्णा. सयाजीरावांची आणि पाटील सरांची हॉस्टेल प्रवेशाबाबत चर्चा चालू होती. बरं तर सर, आमचं वसंताचं ॲडमिशन झालं आहे, तेव्हा हॉस्टेल ॲडमिशन फॉर्म भरून घेताय ना? मग होय, द्या की फॉर्म भरून, सर म्हणाले. किती फी होती वर्षाची? हे बघा सयाजीराव, पहिल्या टर्मची 1000 रुपये आणि दुसऱ्या टर्मची 1000 रुपये अशी वर्षाची फी 2000 रुपये केली आहे. आणि हे बघा, 1000 रुपये आधी भरावे लागतात, कारण उद्या काय कारणास्तव पोरं कॉलेज सोडून गेली तर हॉस्टेलचं नुकसानच की. म्हणून आमच्या संस्थेनं पहिल्या टर्मची फी ॲडव्हान्स भरून घ्यायचा निर्णय घेतला आहे, सरांनी सांगितलं. ठीक आहे सर, फी जमा करून घ्या आणि पावती द्या हॉस्टेल ॲडमिशनची, सयाजी म्हणाला. यावर पाटील सरांनी फॉर्म जमा करून घेतला. 1000 रुपयाची पावती सयाजीकडे देत सर म्हणाले, या आता, मलाही हॉस्टेलवर राऊंडला जायचं आहे. असं म्हणून पाटील सरांचा निरोप घेऊन सारी मंडळी बाहेर पडली. सारी चौकशी करून सयाजीसह अण्णा वसंता हॉस्टेलवर आली. पाटील सरांनी दिलेल्या पावतीप्रमाणे खोली शोधून काढली. खालून दुसऱ्या मजल्यावर खोली मिळाली होती वसंताला. खोली शोधायला थोडा त्रास झाला, पण मिळाली. बघतोय तर दरवाजा बंद. सयाजीनं दरवाजा ठोठावला.
आतून एक वसंताच्या वारगीचं पोरगं लुंगी सावरतच बाहेर आलं. कोण पाहिजे? त्यानं विचारलं. आम्हाला रेक्टर सरांच्याकडून हॉस्टेलची ही रूम मिळाल्या. हा वसंतराव जाधव, राहणार शिवगाव, सयाजीनं बिनदिक्कत सांगितलं. अहो या की आत. बरंच झालं की 2 दिवस झालं मलाही एकट्याला कंटाळा आला होता. रूम पार्टनर मिळाला बरंच झालं की. त्यानंतर साऱ्यांच्या एकमेकांनी ओळखी करून दिल्या. सारे आपापल्या उद्योगाला लागले. सयाजीनं अण्णाला स्टँडवर पोहोचवलं. तो आपल्या शेतकी कॉलेजमध्ये निघून गेला. दुपारची 2ची एसटी पकडून अण्णाही शिवगावला निघून गेला. घरापतूर जाईस्तवर अण्णाच्या डोक्यात एकच विचार. पोरगं चांगलं शिकल का? कुणाची भलती संगत लागेल का? असं एक ना अनेक विचार अण्णाच्या मनात घुंगावत होतं. आणि या विचारातच अण्णा एसटीतनं उतरून घरी पोहोचला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.